गोवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या रिक्त झालेल्या आजच्या ह्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट रोहन जयंत पाटील यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल मी रोहन पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर गावच्या सरपंच पूजा पाटील आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यातून आज रोहन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज गोवेगावचा इतिहास बघता माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि देवेशजी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहकार्याने सौ पूजा पाटील यांची गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्यापासून चांगल्या प्रकारचं विकासाचं काम आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं जे नियोजन आहे अशा प्रकारचं नियोजन या सर्व सरपंचांनी सर्व सदस्यांनी केल्यामुळे पुढील वाटचाल त्यांच्या एक चांगल्या कामाने होत आहे। मी रोहन पाटील यांना सांगू इच्छितो आपणास जो विश्वास ग्रामस्थांनी आणि मतदारांनी खरोखरच आज माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे। समस्त ग्रामस्थांनी मला उपसरपंच पदाची जबाबदारी आज माझ्यावरती सोपवलेली आहे। सर्व ग्रामस्थांनी प्रथम इलेक्शनला मला भरघोस मतांनी निवडून आणलेलं होतं। त्याच्यानंतर आता सुद्धा सर्व बॉडीने मला बॉडीतल्या सदस्यांनी मला बिनविरोध उपसरपंच केलेलं आहे। कोणी कोणालाही कसलाही आक्षेप नव्हता आणि अशा प्रकारची जबाबदारी मी यापुढे माझ्या स्वेच्छेने आणि प्रामाणिकपणाने मी पार पाडणार आहे। ग्रामपंचायतीमध्ये केंद्र सरकारची तसेच राज्य सरकारची जी कामे येतील, ज्या ज्या योजना येतील त्या व्यवस्थितरित्या राबविण्याचा मी प्रयत्न करणार आणि अजूनही ज्या काय योजना येतील त्या मी इथे आणण्याचा प्रयत्न करणार। आतापर्यंत 1.5-2 वर्षापर्यंत भरपूर कामे आम्ही केलेली आहेत। पेवर ब्लॉकची कामं जवळजवळ पूर्ण केलेली आहेत। वार्ड क्रमांक 4 मध्ये तसेच वार्ड क्रमांक 5 मध्ये सुद्धा आता वार्ड क्रमांक 1 मध्ये पेवर ब्लॉकची कामं आम्ही सुरुवात केलेली आहेत। मागच्या महिन्यामध्ये आम्ही गटारीची कामं ही काही ठिकाणी पार पाडली। त्याच्या अगोदर आम्ही मैदानाचं काम, त्याच्यानंतर 3 नंबरमध्ये काहीतरी पेवर ब्लॉकची कामं आम्ही सुरुवात केलेली आहेत। तर असं यापुढे कामं होत राहणार आणि आम्ही नेटाने काम करत राहणार। हो, खरोखरच आज आनंदाचा दिवस आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांसाठी सुद्धा। आज माझे कुटुंबीय सगळे हजर आहेत। नातेवाईकांना सुद्धा मी आमंत्रण केलेले आहे आज मी उपसरपंच होणार आहे म्हणून आणि सर्व